मुंबईत आज सकाळपासून पावसाच्या कोसळधारा सुरू आहेत। त्याचप्रमाणे राजकीय बातम्यांचा वर्षाव सुरू असल्याचं दिसून येतंय, कारण की आज सकाळी 10 वाजल्यापासून आपण बघतोय जे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आहेत छगन भुजबळ हे जे महाराष्ट्राच्या राजकारणातले सर्वात मोठे नेते आणि ज्यांचं मातब्बर नेते म्हणून नाव येतं अशा शरद पवारांच्या भेटीला गेलेले होते आणि त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं होतं। राजकीय चर्चा पेटलेल्या होत्या, राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेल्या होत्या। छगन भुजबळ हे आपली अजित पवार गट सोडून पुन्हा स्वगृही परततील अशा चर्चांना उधाण आलं होतं। त्यानंतर शरद पवारांची भेट घेतल्यानंतर छगन भुजबळ हे चर्चगेटच्या ठिकाणी आले आणि तिथे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना स्पष्ट केलेले आहे। ते शरद पवारांची त्यांनी भेट का घेतली याविषयी ते काय म्हणाले ते आपण जाणून घेऊया। शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर जेव्हा माध्यमांना छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली तेव्हा छगन भुजबळ यांनी सांगितलं की मी कोणत्याही प्रकारची अपॉइंटमेंट न घेता शरद पवारांना भेटायला गेलेलो होतो आणि त्यांचा तिथे 1.5 तास बसल्यानंतर ते झोपलेले होते। शरद पवारांनी त्यानंतर उठून मला भेट दिलेली होती, आमच्यामध्ये 1.5 तास चर्चा झाली। राजकीय वर्तुळात या सगळ्या चर्चा रंगत असताना छगन भुजबळ यांनी सांगितलं की राज्याच्या जे महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणाचा आणि मराठा आरक्षणाचा जो काही प्रश्न पेटला आहे त्याची शांतता होण्यासाठी त्यामध्ये शरद पवारांनी मध्यस्थी करण्यासाठी ज्या प्रकारे महाराष्ट्र पेटलाय तो शांत करण्यासाठी शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याची गरज आहे आणि त्यामुळे त्यांनी पुढाकार घ्यावा यासाठी मी त्यांच्याशी चर्चा केली असं स्पष्टीकरण जे आहे ते छगन भुजबळ यांनी यावेळेला दिलेलं आहे। त्यांनी सांगितलं की मी ते झोपले होते, ते बिछाण्यावर पडूनच होते, मी त्यांच्या बाजूला खुर्ची घेऊन बसलो, आमच्यामध्ये 1.5 तास चर्चा झाली। मी त्यांना हाही प्रश्न विचारला की जेव्हा सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आलेली होती तेव्हा तुम्ही हजर राहिला नाहीत, त्यावेळेला तुम्ही येणं अपेक्षित होतं। त्यावेळेला शरद पवार यांनी सांगितलं की जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जे मराठा आंदोलनकर्ते आहेत मनोज जरांगे पाटील यांच्याकडे गेले, त्यांच्याशी काही चर्चा केली, त्यांच्याबाबत आम्हाला काही सांगण्यात आलं नव्हतं, त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली त्याबाबत आम्हाला कोणत्याही प्रकारची कल्पना नव्हती। तुम्ही सुद्धा जेव्हा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटलेला होता, जेव्हा लक्ष्मण हाके आंदोलनाला बसलेले होते त्यावेळेला तुम्ही त्यांच्याशी जाऊन उपोषण सोडवताना कोणत्या प्रकारची चर्चा केली त्याबद्दलची कोणतीही कल्पना मला नसल्यानं आम्ही बैठकीला उपस्थित राहिलो नाही अशा प्रकारचं कारण शरद पवारांनी छगन भुजबळ यांना दिल्याचं भुजबळांनी माध्यमांकडे स्पष्ट केलेलं आहे। तसंच ते म्हणाले की ज्या प्रकारे महाराष्ट्र पेटलाय तो मला पाहवत नाहीये, कोणत्याही प्रकारचं राजकारण, कोणत्याही प्रकारचं मंत्रीपद, कोणत्याही प्रकारची लालसा माझ्या मनात नाही, राजकारणाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र शांत व्हावा ही एकमेव इच्छा आहे। त्यामुळे ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा जो मुद्दा महाराष्ट्रात पेटलाय तो शांत करण्यासाठी तुम्ही मध्यस्थी करावी यासाठी मी शरद पवारांकडे गेलो होतो। जर अशा प्रकारची कोणतीही गरज, अशा प्रकारचा कोणतीही भेट जर मला राहुल गांधींची घ्यावी लागली तरीही मी त्यांची घेईन, मला पंतप्रधानांची भेट घ्यावी लागली तरी सुद्धा मी त्यांची भेट घेईन असं म्हणत त्यांनी शरद पवारांची जी भेट घेतलेली आहे त्यामागचं आपलं कारण स्पष्ट केलेलं आहे। त्यानंतर शरद पवार काय म्हणाले याबाबतचंही त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। ते म्हणाले की शरद पवार त्यांच्याकडे जेव्हा मी हा मुद्दा मांडला तेव्हा शरद पवारांनी सांगितलं की आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे कोणी 4 जण मला चर्चेसाठी हवेत त्यांच्यासोबत मी चर्चा करेन आणि यावर आपण सर्व मिळून तोडगा काढू असं आश्वासन त्यांनी दिल्याचं छगन भुजबळ यांनी यावेळेला स्पष्ट केलेलं आहे। तसंच छगन भुजबळ हेही म्हणाले की काही लोक मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये मोठा स्फोटक परिस्थिती निर्माण झालेली आहे। मराठा समाजाचं हॉटेल बघून बंजारा, माळी असे समाजाची लोक तिकडे जात नाहीयेत, ओबीसी समाजाची लग्न बघून मराठा समाज आता तिकडे जात नाहीये, अशी परिस्थिती निर्माण होणं महाराष्ट्रासाठी घातक आहे आणि त्यामुळे तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी यामध्ये मध्यस्थी करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। तसंच छगन भुजबळ यांनी हेही सांगितलं की आम्ही जरी मंत्री झालेलो असलो, आम्ही जरी राज्याच्या राजकारणामध्ये अनेक वर्षांपासून असलो तरी सुद्धा शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत। राज्याच्या राजकारणात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या पातळीवर काय गोष्टी सुरू आहेत हे शरद पवारांना अधिक चांगलं माहितीये, कोणत्या समाजाला कोणत्या गोष्टीने शांत करता येईल याबाबतची अधिकची कल्पना शरद पवारांना असल्यामुळे त्यांनी यामध्ये मध्यस्थी करावी अशी भूमिका मी त्यांच्याकडे मांडलेली आहे आणि मी
जेव्हा शरद पवारांना भेटायला गेलो तेव्हा मी फक्त प्रफुल्ल पटेल यांना फोन करून सांगितलेलं होतं. त्यानंतर कोणाचीही परवानगी न घेता मी त्यांच्याकडे विदाऊट अपॉइंटमेंट भेटायला गेल्याचं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलेलं आहे. थोडक्यात काय तर छगन भुजबळ यांनी आपली ही भूमिका मांडल्यानंतर, त्यांनी ही आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर राज्याच्या राजकारणात जी मोठी बातमी समोर येत होती, छगन भुजबळ हे स्वगृही परतणार का अशा बातम्यांना जे काही उधाण येत होतं ते त्यांनी शांत केलेलं आहे. त्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिलेला आहे आणि थोडक्यात या सर्व चर्चा, ही भेट ही अराजकीय असल्याचं स्पष्ट झालेलं आहे.